नमस्कार, माझं नाव दीपक आहे आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या बीड फिरतो आहे आणि बीडमध्ये अनेक ऐतिहासिक सुंदर सुंदर मंदिर आहे. त्यापैकी पेठ बीडमध्ये बरेच मंदिर आहे. सध्या मी पेठ बीडमधलं ऐतिहासिक श्री विठोबा रखुमाई मंदिरामध्ये आलो आहे. अगदी सुंदर मंदिर आहे, ऐतिहासिक मंदिर आहे. श्री विठ्ठल रखुमाईंचं आपण दर्शन घेऊया, थोडी माहिती जाणून घेऊया. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण जुन्या बीडमध्ये आहोत. याला पेठ बीड असे सुद्धा म्हटलं जाते आणि विठ्ठल मंदिर चौक आहे हे खरं तर. या चौकामध्ये इथलं बीडमधलं सगळ्यात जुनं श्री विठ्ठल मंदिर आहे. हे बघा, हे लाकडी बांधणीचं अतिशय सुंदर मंदिर आहे. वर तुम्हाला लिहिलेलं दिसेल, पांडुरंग विजयते संस्थान श्री विठ्ठल मंदिर पेठ बीड. त्याला जाऊया, भगवान पांडुरंगांचे दर्शन घेऊयात. चल. सो हे जे मुख्य देवालय आहे त्याच्या आधी तुम्हाला हा सभामंडप दिसेल आणि मग देवालय सुरू होतं. आणि हे एवढं सुंदर आहे, लाकडी बांधणीचं हे देवालय आहे. फार सुंदर वाटतं. म्हणजे आता असे जुने मंदिरं तर राहिलेच नाही आहेत, पण त्यातल्या त्यात हे फार फार सुंदर आहे. आपल्याला असं जुन्या बीडमध्ये आल्याची आठवण करून देतं ते जेव्हा आपण येतो. आपण इथले जे पुजारी आहेत त्यांच्याकडून देवालयाची माहितीसुद्धा घेऊया. त्याआधी आपण भगवान विठ्ठलांचे दर्शन घेऊया. लिहिलं आहे संस्थान श्री विठ्ठल मंदिर पेठ बीड. पेठ बीड म्हणजे ऐतिहासिक जे जुनं बीड, त्याला पेठ बीड असं म्हटलं जाते. इथे देवस्थानाचे कार्यकारी आहेत, त्यांचे नावं लिहिले आहेत. सभामंडपाच्याच समोर इथे जसं अंतराळ असतो तसं आहे. इथे कासव आहेत, नमस्कार करा त्यांना. मग अगदी सुंदर अशी रांगोळी काढली आहे आणि आत श्री विठ्ठल आहे, ते देव विठ्ठल. मी तुम्हाला हे अच्छा त्याच्या आधी ना इथे श्री हनुमंतराय आहेत, नमस्कार करा. आणि या भागामध्ये हभप परमपूज्य वैकुंठवासी पांडुरंग बुवा पुजारी महाराज आहेत, त्यांचं स्थान आहे. त्यांना नमस्कार करा. पादुका आहेत त्यांच्या. इथे त्यांच्याबद्दल माहिती दिली आहे. श्री पांडुरंग धर्मकीर्तन हे सिद्धी गेले. श्री हभप परमपूज्य सद्गुरू वै पांडुरंग बुवा पुजारी संस्थान श्री विठ्ठल मंदिर पेठ बीड. वैकुंठवास नीती पौष वद्य 14 शके 1921 शुक्रवार दिनांक 4/2/2000. जन्म मिती श्रावण शुद्ध 3 शके 1858. जाऊया आणि श्री विठ्ठल भगवानांचे दर्शन घेऊया. नमस्कार करा. आत श्री विठोबा रखुमाई विराजमान आहेत. हे बघा, भगवान विठ्ठल आणि रखुमाई दोन्ही विराजमान आहेत. नमस्कार करा. त्याचबरोबर इथे श्री नामदेव महाराज आहे, त्यांची प्रतिमा आहे, त्यांना नमस्कार करा. त्यानंतर संत एकनाथ महाराज आहेत, त्यांनाही नमस्कार करा. ओके. संत ज्ञानदेव आहेत, नमस्कार करा. आणि मग इथे समर्थ रामदास स्वामी आहे, त्यांना नमस्कार करा. त्यानंतर संत तुकोबाराय आहेत, नाही नमस्कार करा. सुंदर असे. आणि इथे तर दर्शन घ्या भगवान विठ्ठल आणि रखुमाई मातेचं. त्यांच्या अगदी सुंदर अशा ह्या प्रतिमा आहेत. हे बीडमधलं ऐतिहासिक विठोबा रखुमाई मंदिर आहे, पेठ बीडमध्ये स्थित आहे. आणि त्यातले अगदी सुंदर अशा या शृंगार पूजा झालेल्या भगवान विठोबा रखुमाईंची प्रतिमा. वंदन करा, नमस्कार करा. जय हरी विठ्ठल. बाहेर जाऊयात. इथे श्री गणपतीही आहेत. हां, नमस्कार करा त्यांना. आपण ना थोडी माहिती जाणून घेऊया. आपण बीडच्या ऐतिहासिक श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये आहोत आणि माझ्यासोबत या देवालयाचे मुख्य पुजारी आहे एकनाथ पांडुरंग बुवा. आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. पुजारी मॅमसुद्धा सोबत आहे. गुरुजी, मला देवालयाबद्दल सांगा ना. हे देवालय तर फार पुरातन आहे आणि देवालयात मुळात या
श्री विठोबा रखुमाईंची स्थापना जी केली आहे ती संत ज्ञानदेवांचे आजोबा त्यांनी केली आहे. काय सांगा ना. संत ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा गोविंद पंत हे होते. हां. ते काही निमित्तानं बीडच्या परिसरात आले होते. तिथे ते युद्धामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी त्यांनी समाधी बिंदुसऱ्याच्या पहिल्या तीरावर घेतलेली आहे. त्यांची समाधी सुद्धा बिंदुसरा नदीच्या त्या भागामध्ये, बिंदुसऱ्याच्या पलीकडच्या काठावर आहे. इथे जवळच आहे. तत्पूर्वीचं हे मंदिर आहे. ही देवाची स्थापना आहे. बंद झालं. हां. आणि हे साधारण किती जुनं असेल? साधारण 800 वर्षापूर्वीचं तरी असेल अशी याची ख्याती आहे. हां, अगदी मंदिर अत्यंत पुरातन आहे. आणि सुमारे 800 वर्षापूर्वी म्हणजे बीड कसं असेल म्हणजे मी कल्पनाच करत होते. खूपच म्हणजे आता आपण पाहतो केवढ्या मोठ्या इमारती आहे, काय सगळं आता विकास होतो आहे. पण मग तेव्हा छोटा भाग जो आहे, वरचा भाग जो आहे तो पुरातनच आहे. खालचा भाग नंतर झालेला आहे. अजूनही त्यात सुधारणा होणार आहे. आता वरच्या भागाची सुधारणा थोडीफार केलेली आहे. पर्टिक्युलरली हा जो भाग आहे जिथे पांडुरंगांचं देवालय आहे किंवा इतरही मंदिर आहे, हा सगळ्यात जुना भाग ना बीडचा. याला पेठ बीड असतं. पेठ बीड. इथे मला सांगा ना कोणकोणते उत्सव काय साजरे केले जातात? इथे वर्षभरात वेगवेगळे उत्सव साजरे होतात. चैत्र मासातला पाडवा, त्यानंतर चैत्र मास झाला की ज्येष्ठ मासी वार्षिक उत्सव असतो. दशहऱ्याच्या दरम्यान भगवंताची स्थापनेचा पूर्वी 10 दिवस उत्सव होत होता. आता 7 दिवस तो उत्सव होत आहे. आठवडाभर उत्सव होतो. दररोज ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, कीर्तन या प्रकारचे साप्ताहिक कार्यक्रम इथे होतात. त्याचप्रमाणे दशमीला एकादशीला देवाची मिरवणूक होते आणि द्वादशीला काल्यावरती कीर्तन होऊन महाप्रसादाची पंगत होऊन कार्यक्रमाची सांगता होते. नगर प्रदक्षिणा केली जाते ना. नगर प्रदक्षिणा होत असते. मग मी ते आषाढी एकादशीचाही खूप मोठा उत्सव होतो. उत्सव होतो. आषाढी एकादशीला फार गर्दी असते. कार्तिक एकादशी भाविकांचं हे श्रद्धास्थान आहे. हो, अगदी खरं आहे. आणि जुन्या मंदिरांपैकी म्हणजे हे मंदिर आल्या मला एवढं आवडलं. एक तर एक जुन्या आपण जसं जुन्या काळात येऊन पोहोचल्यासारखं आहे. मंदिराचं बांधकाम खूप सुंदर आहे, लाकडी आहे. म्हणजे त्यात मी माझ्या ह्याच्यात म्हणाल ते टी व्हीमध्ये आपण पाहतो की दाखवतात ते जुने मंदिर, त्यापैकी एक असं वाटतं की अरे अगदी जुन्या काळात. कार्तिक मासात खूप छान उत्सव आमच्याकडे होतो. महिनाभर काकडा आरतीचा उत्सव खूप असतो. दररोज अनेक महिला सकाळी 5, 7, 8 वाजेपर्यंत मंदिरात असतात. ॲक्च्युली हे मंदिर जे आहे ना आता रोडकडेच येतं, तर वाहनांचे आवाज तुम्हाला यात थोडे येते. आम्ही अगदी रोडच्या बाजूला आहोत असंच चित्र आहे हे बघा. ओके. मला संत ज्ञानदेवांचे जे आजोबा आहे त्यांच्याबद्दल सांगा ना, गोविंद पंतांबद्दल. गोविंद पंतांचं बीडमध्ये वास्तव्य झालं. त्यांचं मूळ गाव आपेगाव, बीडच्या जवळचं पैठणच्या जवळ अलीकडे आहे. आणि तिथून ते बीडमध्ये आले. बीडमध्ये इथे बिंदुसऱ्याच्या पश्चिम तीरावर त्यांची समाधी आहे. आजही आहे. आपण पाहू शकता तिथे समाधी मंदिर सुधारणा केलेली आहे. त्यामध्ये सुद्धा वैकुंठवासी साखरे महाराज इथे आले होते. अमृत महाराज होते. मी होतो. इथे बरेच साधू संत येऊन गेलेत ना. म्हणजे भगवान बाबा म्हणा किंवा मग इतरही खूप मंडळी इथे बीडला येऊन गेलेले आहेत. आपल्या मंदिरात येऊन गेले. वैकुंठवासी बाबांवा, वैकुंठवासी दुंडा महाराज देगलूरकर, वैकुंठवासी भानुदास महाराज देगलूरकर, वैकुंठवासी शंकर महाराज कंधारकर, वैकुंठवासी सोनोपंत दांडेकर, अनेक नाव आपल्याला सांगता येतील. अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनभूमी आहे. भगवान बाबा सुद्धा इथं आले. भीमचे बाबां सुद्धा खूप काळ वास्तव्य इथे जवळपास असायचं. 2-2, 3-3 दिवस कीर्तन मंदिरासाठी ते करायचे. आणि ना या भागात मी जेव्हा फिरत होतो शनी महाराजांच्या देवालयापासून इथे बरेच खूप सुंदर वाडे सुद्धा आजही पाहायला मिळतात. खूप छान वाटतं पाहून.
होय होय अगदी म्हणजे जुन्या काळात तसं म्हणजे आता आपण मॉडर्नायझेशनकडे वळलो आहोत तर त्या मोठ्या मोठ्या इमारती तर जुन्या आहेत, काळातलं पण मग वैभव. असं वाटतं की आपण जुन्या काळातच पोहोचलो आहोत आहे. पाहून. अच्छा, खूप सुंदर वाटलं. या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद गुरुजी. थँक्यू व्हेरी मच. रामकृष्ण हरी. थँक्यू. तर आपण श्री विठोबा रखुमाईंचं दर्शन घेतले, थोडी माहिती जाणून घेतली, हे स्थान कसं दिसतं हे सगळं मी तुम्हाला दाखवलं आहे. तुम्ही जेव्हा बेडमध्ये असाल, पेठ बेडमध्ये असाल, तेव्हा इथे विठोबा रखुमाईंच्या दर्शनासाठी नक्की या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, कमेंट, शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. रामकृष्ण हरी. उत्सवामध्ये आषाढी एकादशीला उत्सव होतो ना इकडे सुंदर असा, बरेच लोक येतात है ना आषाढी एकादशीला ही कार्यक्रम वगैरे इथे होतो. अगदी सुंदर. पिंपळण्याचे महाराज कोणते ते हा? पिंपळण्याचे महाराज ते वसंत महाराज वसंत महाराज वसंत येऊन महाराज गेलेले. ते आले. हा, पिंपळण्यात इथं जवळ आहे मोठं मंदिर अनेक आहे. साधू संत येऊन गेले हा, आहेत. सगळे total. त्यांच्या हा. म्हणजे पाहून झालेली पाहून झालेली. त्यांच्या हा, हा. वर्षाने. हा. अगदी सुंदर स्थान हा, आहे. इथे- थँक्यू व्हेरी मच. माहिती श्री विठ्ठल मंदिर ट्रस्टचे कार्यकारी मंडळ तुम्हाला इथे पाहायला मिळणार. तिथे नावं लिहिली आता आणि खूप सुंदर देवस्थान आहे. नुसतं हे छत्र पहा की ते जुन्या काळात गेल्यासारखं आपल्याला दिसतं ना. खूप सुंदर आहे, लाकडी बांधकाम आहे आणि या भागातही खूप सुंदर असं तुम्हाला त्यावर खूप सुंदर सुंदर असं फूल काढले आहेत, छान बांधकाम आहे. खालीही हे जे केलं आहे ना याच्या खाली बघा किती सुंदर मूड आहेत आणि खूप सुंदर. हे तर कार्विंग्ज आहे दगडावर केलेली, त्याच्यावरचं नक्षीकाम. असं हे सुंदरसं मंदिर आहे. वेळ मिळालाच नक्की या. मीही आता निघतो कारण आता इथनं मला पुढेही जायचं आहे. चला भेटूया लवकरच. थँक्यू. बाय. चल, नमस्कार. आणि हा रोड आहे, इथे बरेच वाहनं चालतात. या भागात गेलात तर इकडे शनिदेवांचं पुरातन मंदिर आहे, तिकडेही तुम्ही जाऊ शकता. वाडे आहेत जुने सुंदर सुंदर, तेही पाहू शकता. नुसतं हे बाहेरनं पहा किती सुंदर दिसतं हे बघ. हे बघा. चला भेटूयात.